खाद्य संस्कृतीचा वारसा लाभलेलं मुंबईतलं एक ठिकाण म्हणजे दादर। आणि या दादर पश्चिमेत असणाऱ्या एका मराठमोळ्या रेस्टॉरंट विषयी आम्हाला कळलं। इथे बरेच सुंदर सुंदर मराठी पदार्थ मिळतात असं कळल्यावर आमची पावलं वळली आणि आम्ही तुम्हालाही तिथे नेणार आहोत। चला तर मग जाऊया। दादर पश्चिमेला असणारं हेच आहे ते सौरंग रेस्टॉरंट। इथे पोहोचल्यावर बाहेरून बघितल्यावर प्रथम दर्शनी मला असं वाटलं की आपण कोकणातच आलो आहोत की काय, हे कोकणातलंच हॉटेल आहे की काय, कारण याच्या ज्या भिंती आहेत त्या चिरांच्या दगडांपासून बनवलेल्या मला दिसल्या। यांच्या हॉटेलमधली आतील सजावटही मराठी संस्कृतीत असणाऱ्या घरांच्या सजावटीप्रमाणेच आहे। आत कुठलाही भपकेबाज पण आम्हाला दिसला नाही। अगदी सरळ सुटसुटीत असं हे रेस्टॉरंट आहे। आता जेवण काय घ्यायचं या दृष्टीने आम्ही मेन्यू कार्ड मागवलं। मेन्यू कार्ड बघताच कळलं की आता कालबाह्य झालेले पदार्थही यांच्या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला मिळणार आहे। अगदी सुंदर सुंदर मराठमोळ्या पदार्थांची नावं या मेन्यू कार्डवर आम्हाला बघायला मिळाली। मेन्यू कार्ड अगदी 5 ते 6 पृष्ठांचं असं आहे। खूप पदार्थ यांच्या रेस्टॉरंटमध्ये मिळतात आणि तेही पारंपरिक पद्धतीचे असे मराठमोळे पदार्थ आहेत। उपवासाचे खासम खास पदार्थही या मेन्यू कार्डमध्ये आम्हाला दिसले। हे पदार्थ इतके सुंदर आहेत की उपवास नसणाऱ्या माणसालाही ते वाचून खावेसं वाटेल हे नक्की। मेन्यू कार्ड मधले इतके पदार्थ बघून आम्हालाही जरा संभ्रमच पडला। कोणते पदार्थ घ्यावे याविषयी आम्ही विचारच करत राहील, पण त्यातूनही काही छानशा पदार्थांची निवड आम्ही केली आणि ती मागवली। आणि अगदी थोड्याच वेळात आमच्या पुढ्यात आम्ही मागवलेले पदार्थ आले। आम्ही जेवणात वेगवेगळ्या अशा 2 थाळ्या मागवल्या। आणखी एक गोष्ट दिसली ती म्हणजे यांचं जे जेवण वाढलेलं आहे किंवा जे पाणी यांनी दिलेलं आहे ते तांब्याच्या भांड्यांमध्येच दिलेलं आहे। या सुंदरशा गरमागरम थाळीत मसाले भात दिसतोय, कचोरी दिसते बटाट्याची, कोशिंबीर आहे, साबुदाण्याच्या फेण्या आहेत, लोणचं आहे,
बटाट्याची सुकी भाजी आहे जी मराठी पारंपरिक पद्धतीचीच आहे. पालक आहे, टोमॅटोचं सार आहे, शेंगांची डाळ आहे आणि साधा भात आहे. आमचे ऑल टाइम फेवरेट मोदक हेही मागवलेत. आणि मागवलेल्या पुरणपोळी बरोबर छोटीशी तुपाची वाटीही आलेली आहे. ही आमची दुसरी थाळी आहे. दुसऱ्या थाळीत बघा मठ्ठा आहे, मसाले भात आहे, गुलाबजाम आहे, बटाट्याची सुकी भाजी आहे, चवळीची उसळ आहे, पुऱ्या आहेत, पापड आहे, कोशिंबीर आहे. अशा या मस्तपैकी 2 थाळ्या आमच्या पुढ्यात आलेल्या आहेत. या चपात्या आहेत. या थाळी बरोबर न मागता आम्ही वेगळ्या मागवलेल्या आहेत. ही आहे फणसाची भाजी आणि ज्वारीची भाकरी. आहाहा, काय मेन्यू आहे ना, मस्तच आहे. आणि ही रोटी नाही बरं का, ही आहे आम्ही मागवलेली आणखीन एक ज्वारीची भाकरी. चटपटीत अशी अळूची वडी. हॉटेलचं साधं सुंदर इंटिरियर आणि दर्जेदार जेवण याचा मेळ अगदी सुंदर साधला गेलाय. इथे बसून जेवल्यावर आपलेपणा वाटला. खूप चविष्ट जेवण मिळालं. अगदी घरगुती पद्धतीचं जसं जेवण असतं तसं जेवण इथे आम्हाला मिळालं. आज वेळेअभावी मराठी घराघरातून लोप पावत चाललेले पारंपरिक पदार्थ इथे नक्कीच खायला मिळतील. एकंदरीतच चौरंग या हॉटेलमध्ये मराठमोळे खाद्यपदार्थ खाण्याचा आमचा अनुभव तरी खूप छान होता. आम्हाला इथे खूप सुंदर जेवण मिळालं. सरतेशेवटी यांची मुखवास देण्याची पद्धतही खूप आवडली मला. एका लाकडी पेटीत त्यांनी मुखवास ठेवला होता. जाता जाता एक सांगते, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.